श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, पुष्प नक्षत्र यंदा गुरुवारी आलेलं आहे. हे अतिशय शुभ नक्षत्र म्हटलं जातं. जेव्हा गुरुवारचा दिवस येतो ना, तेव्हा आपल्याला त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. माता लक्ष्मी पृथ्वी तलावर या दिवशी जागृत अवस्थेत असते. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या दिवशी या नक्षत्रात धनाची देवी लक्ष्मी माता प्रकट झाली होती. पुष्प नक्षत्राचा राजा देखील म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारीच्या दिवशी येते ना, तेव्हा या संयोगाला गुरु पुष्प योग तयार होत असतो. म्हणूनच गुरुवारी नक्षत्र आल्याने गुरु पुष्प अमृत योग असं याला म्हटलं जातं. तर गुरुवारी हा गुरु जो आहे ग्रहाद्वारे नियंत्रित केला जातो. तसंच हा सर्वात फायदेशीर ग्रह म्हटला गेलेला आहे. म्हणूनच गुरु पुष्पयुती अत्यंत प्रभावी म्हटली जाते. गुरु पुष्प नक्षत्र योग म्हणजेच गुरु पुष्प अमृत योग असंही याला म्हटलं जातं. या कालावधीमध्ये आपल्याला घरामध्ये काय करायचं आहे, काय करू नये, त्याचबरोबर गुरु पुष्प अमृत योगाच्या दिवशी आपल्याला कोणते असे उपाय करायचे आहेत ते इतके प्रभावी म्हटले जातात की या प्रभावाने माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते. तर या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे 12 फुलवातीचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धन आकर्षित होत असते. अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. 24 तासामध्ये घरामध्ये धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती एवढी वाढते की घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी नावालाही उरत नाही. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे एका क्षणात नष्ट होते. म्हणून हा उपाय कधी करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, या दिवशी आपल्याला हा उपाय का करायचा आहे. तर असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही हा उपाय करताना तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी येत असते. आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता दूर होते. कारण ह्या ज्या वस्तू आहेत ज्या गुरुपुष्प अमृत योगाच्या दिवशी खरेदी केल्या जातात ना, तर त्यामध्ये बरकत होत असते. तर गुरुपुष्प अमृत योगामध्ये केलेल्या कामामुळे धन, समृद्धी आणि आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी नवीन व्यवसाय असेल, गुंतवणूक असेल किंवा एखादी मालमत्ता असेल, खरेदी आणि महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी वाहन खरेदी करणे, घर, जमीन, नवीन वस्तू किंवा सोन्या चांदीचे दागिने ह्या गोष्टी खरेदी करण्याला हा शुभ दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी उपवास, जप, दानधर्म किंवा एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केल्याने याचे लाभ जे आहे तर ते अनेक पटीने आपल्याला लाभत असते. आध्यात्मिक लाभ जे आहे तर ते दुप्पट पटीने आपल्याला लाभत असते. गुरुपुष्प अमृत योगामध्ये जेव्हा तुम्ही गृहप्रवेश गृहप्रवेश करताना तर त्याचं अनन्यसाधारण महत्त्व जे आहे तर ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणून या दिवशी आपल्याला गुरुपुष्प अमृत योगाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला आपलं अंगण झाडून घ्यायचं आहे, घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. हळदीचं लेपन आपल्याला मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं जे लाल चंदन आहे तर ते टाकून आणि दालचिनी टाकून आंघोळ करायची आहे. ज्यामुळे आपण जे उपाय करतो आहात ना या दिवशी तर त्याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याकडे शाश्वत राहावं. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहावी त्यासाठी हा उपाय केला जातो. तर या योगामध्ये कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. या दिवशी मांस, मद्य, कांदा, लसूण असे जे पदार्थ आहेत हे चुकूनही खाऊ नये. कोणत्या व्यक्तीचा अपमान होईल असं वागू नये. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होईल असं वागू नये. त्यानंतर लक्ष्मी माताला पिवळ्या रंगाची फुले, फळ, पुष्प, गंध, खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे. त्याशिवाय पूजा ही अपूर्ण म्हटली जाते. 12 फुलवातीचा उपाय आपल्याला का करायचा आहे. तर पहा, हा 12 फुलवातीचा उपाय जो आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी म्हटला जातो. गुरुपुष्पामृत योगावर जेव्हा तुम्ही 12 फुलवेतीचा हा उपाय करताना तेव्हा आपल्या घरामध्ये धन आकर्षित होते. घरामध्ये सुख समृद्धी आणि अडलेले काम जे आहे
तर हे मार्गी लागत असतात. कारण हा उपाय जेव्हा तुम्ही करता ना, तर तेव्हा भगवान श्री हरी विष्णूचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहतो. ज्या घरामध्ये पैसा येत नाही ना, तर त्या घरामध्ये हा उपाय केला जातो. माता लक्ष्मीला जर आपल्या घरामध्ये आकर्षित करायचं असेल, कायमस्वरूपी आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर करायची असेल, तर आवर्जून हा 12 फुलवातीचा उपाय नक्की करा. तर पहा, उपाय करण्याची वेळ जी आहे तर ती सकाळी किंवा संध्याकाळी ह्या दोन्ही वेळेमध्ये करू शकता. पण जास्तीत जास्त हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. तर पहा, 12 फुलवाती म्हणजे कापसाच्या शुद्ध वाती ज्या आहे, ज्या आपण व्यवस्थित वळून घेत असतो ना, 5 दुहेरी, तिहेरी किंवा 5 पदरी असे घेत असतो ना, तर 5 पदरी आपल्याला ह्या 12 फुलवाती तयार करून घ्यायच्या आहे. त्यानंतर काय करायचं आहे, शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल किंवा इथे तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, एक आपल्याला पंती हे जे आहे किंवा तुम्ही निरंजन घेतली तरीही चालेल. त्या अगोदर आपल्याला माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे, ज्यामुळे काय होते की माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते. तर मंत्र असा आहे, ओम वैष्णवे नमः. हा मंत्र इतका प्रभावी आहे की जेव्हा आपण या मंत्राचा उच्चार देखील करतो ना, किंवा 108 वेळा या मंत्राचा जप जेव्हा आपण करतो ना, तर तेव्हा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ह्या ताबडतोब दूर होतात आणि आपलं मन जे आहे तर ते प्रसन्न होते. आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही. म्हणून ओम वैष्णवे नमः हा मंत्र 108 वेळा आवर्जून म्हणायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ज्या 12 फुलवाती घेतलेल्या आहेत, तर या शुद्ध तुपामध्ये आपल्याला भिजवल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 लवंग जे आहे हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी टाकायचे आहे. आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून माता लक्ष्मीसमोर आपल्याला हा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, श्रीसूक्तमचं 3 वेळा पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे. तर असं म्हणतात की जेव्हा आपण या स्तोत्राचं पठण करतो ना, तेव्हा घरातील आर्थिक संकट हे दूर होतात. घरातील सर्व आर्थिक समस्या ह्या ताबडतोब समाप्त होतात. व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा तुमचे अडलेले कामं जे आहे तर ते एका दिवसात मार्गी लागत असतात. म्हणूनच लक्ष्मी कृपा जी आहे जर तुम्हाला मिळवायची असेल तर आवर्जून या दिवशी हा उपाय करून पहा. हा उपाय केल्याने सलग 24 दिवस किंवा केवळ गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी जर केला ना, तर याचा लाभ जो आहे तर तो अनेक पटीने आपल्याला लाभत असतो. कारण पहा, गुरुपुष्पामृत जो योग आलेला आहे ना, तर हा संपत्ती, ज्ञान, आध्यात्मिक वाढ या गोष्टीमध्ये वाढ होत असते. पुष्प नक्षत्र शुभ का मानले जाते, तर असं म्हटलं जातं की पुष्प नक्षत्र नवीन उपक्रम सुरू करण्याकरिता, सोने चांदी खरेदी करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी आणि आध्यात्मिक कार्य करण्यासाठी हा दिवस अत्यंत लाभदायी म्हटला जातो. कारण ते पोषण, वाढ, समृद्धी आणि देवी आशीर्वादाचं प्रतीक म्हणून या नक्षत्राला म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच गुरुपुष्पामृत योगावर जे आपण उपाय करतो ना, त्याचं श्रेष्ठ फळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असते. कारण पहा, गुरुपुष्पामृत जो आहे तर या गुरुपुष्पामृत योगाला ज्वाला गुरुपुष्पामृत योग असं सुद्धा म्हटलं जातं. जेव्हा पुष्प नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा वैदिक शास्त्रामध्ये या दिवसाला नक्षत्राचा राजा देखील म्हटला गेलेला आहे. म्हणूनच या दिवशी तुम्ही हा उपाय करत असताना आवर्जून या स्तोत्राचं पठण करावं. या स्तोत्राचं पठण केल्याने आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. म्हणून हा उपाय करत असताना नेहमी आपल्या पूर्व दिशेला तोंड करून हा उपाय करायचा आहे. त्यानंतर यामधील ज्या जळलेल्या वाती आहे तर त्या आपल्याला निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये टाकायच्या आहेत. आणि या दिवशी कांदा, लसूण विरहित नैवेद्य, खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. त्यावर आपल्याला तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे. या दिवशी पिवळ्या रंगाची फुलेच देवीला अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय करून पहा, सर्व दुःख दूर होईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.